मित्रांनो, खरं तर आपण म्हाडाची जी काही कोकण लॉटरी आलेली आहे प्रत्येक ठिकाणी जातो आहे, आपण साईट व्हिजिट करतो आहे आणि साईट व्हिजिट करून तेथील पूर्ण माहिती देण्याचा आम्ही तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आणि आज आपण आलो आहोत मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 276 बाळकुम ठाणे या ठिकाणी. आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे म्हाडाची जी काही MIG अर्थातच मध्यम उत्पन्न गटाची जी काही घरे उपलब्ध झालेली आहेत ती इथेच उपलब्ध झालेली आहेत. ही मागे तुम्ही बिल्डिंग पाहू शकता, हीच आहे म्हाडाची बिल्डिंग. आणि याच इमारतीमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी 3 घरे 2 BHKची 3 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आणि याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. खरं तर मित्रांनो, मी सध्या चहा पितोय, फिरलोय खूप इकडे तिकडे आणि चहा पितच हे तुम्हाला मी अपडेट देतोय. खरं तर 3च घरे उपलब्ध आहेत या ठिकाणी MIG उत्पन्न गटासाठी. येथील आतमधील सॅम्पल फ्लॅट कसा आहे, नेमकं आजूबाजूचा परिसर कसा आहे, मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याशिवाय नेमकं बिल्डिंग कशी आहे आतमध्ये, सद्यस्थिती काय इमारतीची, आणि जे काही फ्लॅट्स आहेत आतमध्ये सॅम्पल फ्लॅट ते नेमकं कसे आहेत हे सगळं मी तुम्हाला आजच्या या भागातून दाखवणार आहे. चला तर मी तुम्हाला घेऊन जातो या बिल्डिंगच्या आतमध्ये आणि दाखवणार आहे नेमका हा सॅम्पल फ्लॅट कसा आहे. चला.
आता पहा मित्रांनो, या प्रकल्पापासून अंतर काय आहे. ठाणे रेल्वे स्टेशन आहे 5.9 किलोमीटर, कापूरवाडी जंक्शन 1 किलोमीटर, कापूरवाडी मेट्रो स्टेशन 3 किलोमीटर, खोपट बसेस डिपो 3.3 किलोमीटर, कॅडबरी जंक्शन 3 किलोमीटर, माझीवाडा बस डिपो 1.7 किलोमीटर, डी मार्ट 1 किलोमीटर आणि मुंबई नाशिक हायवे 1.6 किलोमीटर अंतरावरती आहे. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, या प्रकल्पाबाबत आपण पाहिले की खूप सुंदर प्रकल्प आहे, घरे सुंदर आहेत, फक्त बाल्कनी नाही आहे निगेटिव्ह पॉईंट पाहिलं तर. आणि दुसरी निगेटिव्ह बाजू सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे पार्किंगचा इश्यू. जो काही म्हाडा आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये जो काही इश्यू होता पार्किंग संदर्भात आणि त्याच्यामुळे त्याला ओशी मिळालेली नाही आहे प्रकल्पाला, तो पार्किंगचा वाद बरेच दिवस चालला, बरेच वर्षे चालला आणि त्याच्यामुळे कुठेतरी विजेत्यांना म्हणजे सन 2018 ते विजेत्यांना 16.5 लाखाचा भुर्दंड पडलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पार्किंगच्या वादामुळे किमतीमध्ये 16.5 लाखाची वाढ झाली होती. म्हणजे सन 2018च्या लॉटरीमध्ये 276 स्कीम कोड क्रमांक होता मित्रांनो. त्याच्यामध्ये 125 घरे होती, 67.6 कार्पेट एरिया आणि 43,45,236 अशी त्यावेळेसची किंमत होती. पण आता हीच किंमत काय झालेली तुम्ही पहा, 59,74,800 तब्बल 16.5 लाखाच्या म्हणजे किमतीमध्ये भर पडलेली आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे पार्किंगचा वाद. ज्यावेळेस 2018चे विजेत्यांना घरी लागली त्यावेळेस ज्यावेळेस त्यांना कळालं की पार्किंगचे वेगळे पैसे भरायचे, त्यावेळेस त्यांच्या पायाखाली जमीन खचकली होती. अनेक जण कोर्टामध्ये गेले, अनेकांनी दाद मागितली, सगळ्या गोष्टी केल्या, तरीसुद्धा त्यांना म्हणजे न्याय मिळाला नाही. शेवटी त्यांना 16.5 लाख रुपये भरण्यासंदर्भात फरमान आलं आणि अनेक विजेत्यांनी आता 16.5 लाख भरून घरे कंटिन्यू करत आहेत आणि काही विजेत्यांनी नाईलाजास्तव ही घरे सोडलेली सुद्धा आहेत. म्हणून हाच एक खूप मोठं गालबोट आहे या प्रकल्पाला लागलेलं. अन्यथा हा प्रकल्प खूप चांगल्या ठिकाणी आहे, लोकेशन खूप चांगलं आहे, मार्केट व्हॅल्यू आहे, सगळे बाबतीत म्हणजे भाडे असेल, तुम्हाला रेंट असेल तर नक्कीच ही घरे सगळी परवडण्यायोग्यच आहेत. हा एक इश्यू सोडला तर. मित्रांनो, या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 10 एप्रिल 2023. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी म्हाडाची लिंक ऑलरेडी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करा. तर मित्रांनो, आज आपण स्कीम कोड क्रमांक 276 येथील प्रकल्पाचा आढावा घेतला आहे, जो बाळकुम ठाणे या ठिकाणी आहे. या ठिकाणी मागील लॉटरीतील 3 घरे फक्त उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत मित्रांनो, जी 2 BHK स्वरूपाची आहेत. सगळा सॅम्पल फ्लॅट आपण पाहिलेला असेल, आपल्याला एकंदरीत अंदाज आला असेल की नेमके ही घरे कशी आहेत ती. ज्यांना या ठिकाणी अर्ज करायचे ते नक्कीच अर्ज करू शकतात आणि अर्ज करून एवढ्या मोठ्या घरासाठी आपलं नशीब आजमावू शकतात, जेणेकरून ज्यांना हे घर लागेल. खरंच खूप मोठी घर आहेत मित्रांनो. किचन तुम्ही पाहू शकता, अतिशय भव्य दिव्य असं किचनसुद्धा आहे, म्हणजे खूप मोठं किचन आहे आणि हॉलबद्दल तर बोलायचं कामच नाही. म्हणून एकंदरीत तुम्हाला हे जी घरे आहेत ती नक्कीच आवडतील, यात मात्र शंकाच नाही. म्हणून ज्यांना या ठिकाणी अर्ज करायचे असतील ते मध्यम उत्पन्न गटातील अर्जदार या ठिकाणी नक्कीच अर्ज करू शकतात. तर हे होतं मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 276 येथील बाळकुम ठाणे येथील प्रकल्पाचा आढावा, जो आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.